वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या तपास पथक टीमने ठाणे, नवी मुंबई व मुंबई परिसरात सराईत सोनसाखळी चोरी करणाऱ्या इराणी गुन्हेगारास शिताफितीने पकडून आवळल्या मुसक्या। फर्यादी श्रीमती वंदना प्रकाश माने वय 56 वर्ष, पती सोबत यशोधन नगर येथील भारत सहकारी बँकेच्या जवळ तमन्ना बिल्डिंगच्या पासून आई माता चौकच्या दिशेने मॉर्निंग वॉकला जात असताना अनोळखी चोरट्यांनी फर्यादी यांना ढकलून खाली पाडले व जबरीने चेन खेचून मोटरसायकलवर वर्तकनगर नाक्याच्या दिशेने आरोपी व त्याच्या साथीदार पळून गेले। वर्तकनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। परिसरात तांत्रिक माहितीने बारकाईने तपास करून आरोपी चितळसर, कापूर बावडी, खारेगाव टोल नाका, मुंब्रा, डायघर, मानपाडा मार्गे अंबरनाथ शहराकडे गेले असल्याची खात्रीलायक माहिती प्राप्त करून योग्य प्रकारे सापळा रचून आरोपी जाफर युसुफ जाफरी उर्फ चव्हाण वय 26 वर्ष व दुसरा आरोपी संदीप गिरीशचंद्र प्रसाद वय 20 वर्ष यांना सदर गुन्ह्यात अटक करून तपास दरम्यान त्यांच्याकडून सदर गुन्ह्यातील तसेच इतर गुन्ह्यातील जबरी चोरी केलेला एकूण 3,90,240 रुपये किमतीचा 6 तोळे व 4 ग्रॅम 74 मिलीग्राम वजनाचे सोन्याचे चैन व मंगळसूत्र हस्तगत केले। तसेच 1,20,000 रुपये किमतीचे 2 मोटरसायकल व 15,000 रुपये किमतीचे 2 मोबाईल फोन जप्त करून असे एकूण चोरीतील एकूण 5,25,240 किमतीचे मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। नगर पोलीस स्टेशनला फिर्यादी वंदना प्रकाश माने यांनी आपल्याला एक दिनांक 12/3/25 ला एक फिर्याद दिली होती। त्याच्यामध्ये सकाळी 6 वाजता ते मॉर्निंग वॉकला जात असताना आई माता चौकाच्या ठिकाणी एक 2 अनोळखी चोरट्यांनी त्यांची जी सोनसाखळी आहे चेन ती त्यांना मॉर्निंग वॉकला जात असताना ती खेचून नेली होती। त्या अनुषंगाने आपल्याकडे 229/2025 असा BNS 304(2), 309(4) आणि 3(5) असा BNSच्या ह्या सेक्शन खाली गुन्हा दाखल होता। गुन्हा दाखल झाल्यापासून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्तकनगर तसेच त्यांची तपास पथकाची टीम जी आहे PSI चिंतामण आणि त्यांची संपूर्ण टीम त्या अनुषंगाने तपास करीत होती। तर तपासामध्ये काही तांत्रिक पुरावे आणि गोपनीय माहितीच्या आधारे सदर गुन्हा त्यांनी उघडकीस आणला आणि यातील जो आरोपी आहेत जाफर जाफरी आणि संदीप प्रसाद दोघेही राहणारे आंबिवलीचे आहेत। दोन्ही आरोपींना त्यांनी 2 तारखेला अटक केली, 2 एप्रिलला, आणि त्यांच्याकडून साधारणतः 5,25,240 रुपयेचा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे। त्यामध्ये 3,90,000चं सोनं आहे, त्याचबरोबर 2 मोटरसायकल याच्यामध्ये जप्त केलेले आहेत, त्याचबरोबर 2 मोबाईल फोन देखील यामध्ये जप्त केलेले आहेत। आता सदर आरोपींच्याकडे आपण अधिक चौकशी केली असता त्यांच्याकडून जवळजवळ 8 गुन्हे उघडकीस आलेले आहेत। त्याच्यामध्ये वर्तकनगरचे 4 गुन्हे आहेत, चितळसर पोलीस स्टेशनचा 1 गुन्हा आहे, कळवा, नवघर आणि खडकपाडा पोलीस स्टेशन असे 8 गुन्हे त्यांच्याकडून उघडकीस आलेले आहेत। अधिक तपास त्यांच्याकडे अजून सुरू आहे। त्याच्यामध्ये टोटल 14 गुन्हे म्हणजे 8 गुन्ह्यांची त्यांनी कबुली दिलेली आहे, त्याचबरोबर याशिवाय 14 गुन्हे आणि 1 बॉडी ऑफेन्स आहेत, असे जवळजवळ 15 गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल असल्याचं आपल्याकडे निष्पन्न झालेलं आहे। त्यांची मोडच अशीच होती की जे मॉर्निंग वॉकला जाणारे किंवा रस्त्यावर फिरणारे जे ज्येष्ठ नागरिक असतील किंवा एकटे जाणारे आहेत तर त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांची चेन स्नॅच करणं ही त्यांची मोडच होती। तर इराणी टोळी आहे का आणि काय नेमकं बॅकग्राऊंड? आता एक आरोपी इराणीच आहे, यामधला जाफर आहे तो, आणि याच्याशिवाय त्याचे जे आधीचे आरोपी आहेत आधीच्या गुन्ह्यातले त्यांच्याकडे आपण तपास करत आहोत। तर दोघेही आरोपी हे आंबिवली भागातलेच आहेत, कल्याण। 15-16 गुन्हे यांच्यावर आहेत, त्यांच्यावर ठोस काही कारवाई हो, आता आपण याचं सगळं जे जुनं रेकॉर्ड आहे आरोपींचं ते सर्व रेकॉर्ड आपण वेगवेगळ्या पोलीस स्टेशन कडून कलेक्ट करत आहोत आणि जे कुठल्या कायदेशीर ज्याच्यामध्ये ते ज्या पद्धतीने करता येईल कारवाई त्या पद्धतीने आपण। स्टार न्यूज ब्युरो, मुंबई।